परिवर्तन ही एक निसर्गाची अघोरी भूक आहे, एक स्वभाव आहे, एक प्रवृत्ती आहे, एक प्रक्रिया आहे, क्रांतीच्या मार्गाकडे मार्गस्थ होणारी. मनुष्य प्राण्याला सन्मार्गाने उभे राहण्याचा अट्टहास मांडणारी अलौकिक शक्ती ही आहे परिवर्तन. एक उठाव आहे, एक आवाज आहे. श्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणी याच परिवर्तनाच्या विविध पैलूंची आणि सत्याची पूजा आरंभ करण्यासाठी आळंदीतून बाहेर पडले. जितने तारे गगनों में इतना शत्रु होय, जब कृपा भारी रघुनाथ की बाल न बाका होय. सिद्धबेट अजान वृक्षांनी वेढलेल्या इंद्रायणी काठचा भव्य परिसर. या सिद्धबेटालाच 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा असेही म्हणतात. दोघांनी मिळून एक पर्णकुटी तयार केली. बाळकृष्णाची प्रतिष्ठापना करून पूजा केली. छान असे तुळशी वृंदावन उभे केले. अंगणात सडा टाकला, रांगोळी घातली. चंद्रमौळी झोपडी सुंदर दिसू लागली. ठेविली अनंती तैसेची राहावी, चित्त असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणेते फळ संचिताचे. महाल सोडून एका झोपडीत संसार मांडला. आनंदाने संसार सुरू झाला. अनेक संकटांना तोंड देत आनंदाने जीवनक्रम चालू होता. कित्येक रात्र अन्नाचा कण सुद्धा पोटात घालता आला नाही. खूप त्रास झाला. एके दिवशी रुक्मिणीच्या देहातल्या अणुरेणूंना अपत्यांची चाहूल लागली. रुक्मिणी मातेला दिवस गेले. सुखाच्या आगमनानं दुःखाचा निसरा सहज होऊ लागला. रुक्मिणीच्या सेवेसाठी गावातील कुंभाराची लेक लक्ष्मी नावाची सिद्धबेटावर येऊ लागली, जिचा जीव विठ्ठलपंतांनी वाचवला होता. बघता बघता दिवस पूर्ण भरले. पोटात कळा सुरू झाल्या. श्री विठ्ठलपंतांची अस्वस्थता वाढली. लक्ष्मीने पंतांना बाहेर जाण्यास सांगितले. बाहेर येऊन त्यांनी शिवस्तुतीला सुरुवात केली. महेश न पारते परमविदोषो, यत सदृश्य स्तुते ब्रह्मादेवा, तदवसन्नस्तवाचिरहा. या शिवस्तुतीने वातावरण प्रसन्न झाले. सर्व प्राणी पक्षी वृक्ष वेली हे सगळे सिद्धबेटाकडे पाहू लागले. एवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. ट्या ट्या ट्या. आवाज ऐकून श्री विठ्ठलपंत खूप आनंदी झाले. लक्ष्मी बाहेर आली. पंत पेढे वाटा पेढे, मुलगा झाला तुम्हाला. त्याच्या दंडावर त्रिशूळ आहे बघा. त्रिशूळ? धन्य झालो आम्ही. म्हणजे साक्षात भगवान शिवशंकर आमच्या पोटी जन्माला आले. शालिवाहन शके 1195 श्री मुख नाम संवत्सर माघ वद्य प्रतिपदेला वार सोमवार प्रातःकाळी शिवशंकराचा अंश रुक्मिणी आणि विठ्ठलपंताच्या पोटी जन्माला आला. निवृत्ती बाळाच्या सुखात हरवत असतानाच रुक्मिणी मातेला पुन्हा दिवस गेले. हा म्हणता कसे दिवस सरले कळले नाहीत आणि कृष्णाष्टमीची रात्र उजडली. श्रावण वद्य अष्टमीचा दिवस तो. इंद्रायणी तुडुंब भरून वाहत होती. आळंदीमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवाची तयारी झाली होती. विष्णू मंदिरात कीर्तनकाराने कृष्णावतार आख्यान सुरू केले होते. इकडे कळा सुरू झाल्या, तिकडे कीर्तनकार महाराज बोलत होते. कंसाच्या कैदेत वासुदेव आणि देवकी ईश्वराला साकडे घालत होते आणि इकडे विठ्ठलपंत भगवान विष्णूंना आव्हान करत होते. भूतदया विस्ताराय तारय संसार सागरात. हे विष्णू, तुम्ही जगाचे तारणहार आहात. या भूमंडळाचे स्वामी आहात. वेळोवेळी तुम्ही विविध अवतार घेऊन सृष्टीचा सर्वनाश थांबवलात. कपिल मुनीचा अवतार घेऊन तुम्ही सांख्ययोग सांगितला. राम अवतार घेऊन रावणाचा वध केला.
श्रीकृष्णाचा अवतार घेऊन अर्जुनाला गीताउपदेश केला. म्हणून कलियुगाच्या उद्धारासाठी तुम्ही पुन्हा जन्म घ्या प्रभो, पुन्हा जन्म घ्या. आणि त्याच वेळी विजेचा लखलखाट, ढगांचा गडगडाट, पावसांचा सळसळाट सुरू झाला. दया, क्षमा, शांती आणि प्रेम यांची अलौकिक रत्नांची खाण क्षणभर रुक्मिणीच्या देहावर नटली आणि रुक्मिणी प्रसूत झाल्या. पुंडलेव जरी विठ्ठल, श्रीहरी ज्ञानदेव तुकाराम. श्रीकृष्ण जन्माच्या समयी रुक्मिणी मातेच्या पोटी सुंदर बाळ जन्माला आलं. चराचर सृष्टी आनंदली. शुक्राची चांदणी डान्स करू लागली. धरित्री सुकावली. देवतांनी पुष्पवर्षाव केला. गायी प्रेमाने वासरांना चाटू लागल्या. शालिवाहन शके 1197 युवनाम संवत्सर श्रावणवद्य अष्टमी वार गुरुवार श्रीकृष्णाच्या जन्मदिनी रोहिणी नक्षत्रावर रात्रीच्या 2 प्रहरी बाळाचा जन्म झाला. विष्णू अवताराचा अंश म्हणून अज्ञान दूर करण्यासाठी आलेल्या बाळाला नाव ठेवण्यात आलं ज्ञाना. श्री ज्ञानोबाराय. ज्ञानाचा ईश्वर, तत्वज्ञानाचा महान ईश्वर. जन्मनाव विद्याधर. राशी वृषभ. सर्व योनी मनुष्यगण. तारीख 15 ऑगस्ट 1275 रोजी रात्री 12 वाजता श्री ज्ञानोबारायांचा जन्म झाला. पुंडलेव जरी विठ्ठल, श्री हरी ज्ञानदेव तुकाराम. भगवान पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय.